ओ मेरे दिल के चैन भाग 19. आजोबा मग हे बघा तरी कसे बोलतात. तो बिझनेस जो तुम्ही आणि बाबांनी मिळून उभा केला, ज्यात फक्त हेच भागीदार नाहीत तर दिव्या सुद्धा आहे, असं असताना हे सगळ्याच्या सगळा बिझनेस माझ्या नावावर करायचं म्हणतात. म्हणजे किती सेन्सलेस थॉट आहे हा. आणि माझ्या आजोबांनी जो काल ऑप्शन दिलेला त्याचा वेगळा अर्थ काढून मला सगळ्यांसमोर चुकीचं ठरवू पाहतायत आणि हे मला सहन नाही होत आहे. सान्वी किंचित रागात बोलली. रणविजय, तुला जे काही बोलायचं ते स्पष्ट बोल. इथे आता आमच्या मनात सुद्धा असंच यायला लागलंय की तुला सान्वीच्या बाबतीत काही चुकीचा समज झालाय आणि तो तू आम्हाला प्रूव्ह करून दाखवतोयस. बाळासाहेब बोलले. नाही आजोबा, मी काहीही चुकीचं प्रूफ नाही करत आहे सान्वीला. आणि रिलॅक्स सान्वी, मी सांगतोय ते शांतपणे ऐक. रणविजय बोलला. तसेच सगळे रणविजय काय बोलतोय हे लक्ष देऊन ऐकू लागले. आजोबा, आपली कंपनी गार्मेंटसाठी लागणारा रॉ मटेरियल प्रोड्यूस करते. पण मी जेव्हा आउट ऑफ इंडिया होतो तेव्हा आपण दिलेल्या रॉ मटेरियल पासून बरेच लोक आपले स्वतःचे स्टार्टअप्स बनवत आहेत. जर आपण आपल्याच या कच्च्या मालापासून नवीन स्टार्टअप म्हणजेच एक नवीन क्लोदिंग ब्रँड बनवला आणि त्याला लॉन्च केला तर तो खूपच फायदेशीर ठरेल. रणविजय इतकं बोलून सगळ्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स नोटीस करत होता. पण याचा आणि सान्वीचा काय संबंध? यशवर्धन बोलले. दाट तिचा तिथेच तर संबंध येतो. रणविजयच्या या वक्तव्यावर सगळेच अजूनही प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे बघत होते. पण बाळासाहेब यांना कल्पना आली होती. डॅड, मी एक नवीन स्टार्टअप चालू करणार आहे आणि हा एक क्लोदिंग स्टार्टअप आहे. सान्वी या संपूर्ण स्टार्टअपला चालवणार. यात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी सान्वी बघणार. फ्रॉम मशिनरी टू रॉ मटेरियल टू एम्प्लॉईज, एव्हरीथिंग, सगळं काही सान्वी बघणार. आता म्हणाल, हा तर मी बिझनेस चालू करून देतोय आणि तिला फक्त लाईक मॅनेजर मी अपॉइंट करतोय. तर तसं नाहीये. हा बिझनेस फ्रॉम द डे वन सान्वीच्याच नावे असेल. यासाठी लागणारा सगळा पैसा मी पुरवणार. पण नंतर जेव्हा प्रॉफिट निघेल तेव्हा त्या प्रॉफिटमधला काही हिस्सा माझ्याकडे येणार. असं करून 2 ते 3 वर्षात या बिझनेसमध्ये मी जितके पैसे लावलेले असतील ते सर्व मला रिटर्न मिळतील आणि नंतर या बिझनेसचा पूर्ण मालकी हक्क सान्वीकडे असेल. रणविजय इतकं बोलून थांबला. सगळेजण एकदम शांत होते. सान्वीच्या मनात विचारांचं प्रचंड काहूर माजलेलं. हे अजूनही यांच्या लक्षात आहे, म्हणजे विसरले नाहीत ते. सान्वीच्या घरच्यांना हा पर्याय सुद्धा बेस्ट वाटला. पण तरीही सान्वीच्या आजोबांना रणविजयची खोडी काढल्याशिवाय चैन नव्हतं. म्हणजे आपल्या हातचा बिझनेस द्यायला लागू नये म्हणून हा असा खटाटोप का? सान्वीचे वडील सुद्धा तिरकस हसले. बाळासाहेब आणि यशवर्धन यांना हे नाही आवडलं. रणविजय सांगत असलेला पर्याय सुद्धा काही वाईट नव्हता. रणविजय सांगत असलेल्या पर्यायामध्ये काय वाईट आहे ते सांगा. या बिझनेसवर सर्वतोपरी सान्वीचा कंट्रोल असेल. ती तिला हवा तसा या बिझनेसला ग्रूम करू शकते. ती MBA शिकलेली आहे, त्यामुळे तिला हे जमणार नाही असं तर आम्हाला अजिबात वाटत नाही. ती हे करू शकते आणि तिला जर काही मदत लागलीच तर पाठीमागून राजे शिर्के कॉर्पोरेशन आहेच. इथून तिला ती सगळी मदत मिळेल आणि नाव सुद्धा, ज्याने ती या बिझनेसला लवकरात लवकर यशस्वी करून दाखवू शकते. यशवर्धन आज पहिल्यांदाच रणविजयच्या मतावर आपलं समर्थन खुलके व्यक्त करत होते. त्यांचं बोलणं ऐकून आणि त्यांची ती बाजू ऐकून हरिभाऊ काहीसे नरमले. पण तेवढ्यात रविकांत म्हणजेच सान्वीचे वडील बोलले. पण यात सपोज तिला यश नाही मिळालं तर? मग काय तो बिझनेस मधला लॉस सान्वीने उचलायचा? तुम्ही पाण्यात उतरण्याआधीच मी बुडणार हे पक्क ठरवताय. अशा विचाराने उतरलात तर बुडणारच, पण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवलात तर समुद्र सुद्धा तरुण जाल, असं मी कोणाकडून तरी ऐकलेलं. रणविजय सूचकपणे सान्वीकडे बघत ओठांच्या कोपऱ्यात हसत बोलला. त्याची ही ॲक्शन बाळासाहेब यांनी नोटीस केली आणि मनातच तेही किंचित हसले. सान्वीला मात्र त्याच्या या बोलण्यावर ठामपणा आला की तो जे बोलतोय तो त्या अनुषंगानेच बोलतोय.
त्याच्या या प्रपोजलचा विचार करत तिला भूतकाळ आठवला. काही महिन्यांपूर्वी सान्वी तिच्या MBAच्या एक्झामची तयारी करत होती. ती आणि रणविजय एकाच रूममध्ये राहायचे, पण सान्वी उशिरापर्यंत अभ्यास करायची, कारण रात्रीच्या शांततेत तिचा चांगला अभ्यास व्हायचा. पण याचा रणविजयला त्रास व्हायचा. त्रास कसला? मुद्दामच करायचा, कारण तो ऑफिसमधून यायचा तेव्हा तर ऑलरेडी 12 वाजून गेलेले असायचे. रणविजय आल्यावर त्याला डिस्टर्ब होऊ नये म्हणून ती तिची सगळी स्टडी आवर्ती घेऊन सोफ्यावर जाऊन झोपायची. पण ती इतका वेळ जागून अभ्यास करायची याचं त्याला अप्रूप वाटायचं. पण तिला ॲप्रिशिएट करणं म्हणजे तिला ॲक्सेप्ट करण्यासारखं होतं. म्हणून आज तो थोडा लवकर आला तेव्हा ती अभ्यासात पूर्ण गडलेली दिसली आणि झाला याचा जळफळाट. तिला इतकं तल्लीन होऊन अभ्यास करताना बघून त्याला खरंच तिची कमाल वाटली, कारण तिला त्याच्या येण्याची चाहूल सुद्धा लागली नव्हती. त्याने रूममध्ये आल्यावर रोखून तिच्याकडे बघितलं, पण ती तर सोफ्यावर मांडी घालून बसलेली आणि समोरच्या सेंटर टेबलवर सगळी पुस्तकं पसरली होती आणि ती त्यात पूर्ण हरवली होती. त्याने मुद्दामून त्याच्या हातातलं घड्याळ काढून बेडच्या साईड टेबलवर थोड्याशा उंचीवरून टाकलं. त्या घड्याळाचा टेबलवर पडताना आवाज आला आणि सान्वी एकदम दचकली. तिचं लक्ष आवाजाच्या दिशेने गेलं. तिने रणविजयला आपल्याकडे रोखून बघताना बघितलं आणि तिने आवंढा गिळला. तिला माहीत होतं त्याला डिस्टर्ब झालं तर तो नक्कीच काहीतरी टोमणे मारेल. इतक्या उशिरापर्यंत अभ्यास करून काय दाखवून द्यायचंय तुला की तू खूप इंटेलिजंट आहेस? रणविजय आपल्या शर्टच्या स्लीव्सची बटन काढत बोलला. नाही, मला काही प्रूव्ह करायचं नाही. माझी एक्झाम जवळ आली आणि मी त्याचाच अभ्यास करते, सान्वीने शांतपणे उत्तर दिलं. त्याच्या नेहमीच्या खोचक बोलण्याला ती वैतागलेली, पण आता एकतर रात्र झालेली आणि ती अभ्यासाच्या मूडमध्ये होती. याच्याशी तोंड चालवण्यात तिला तिची शक्ती खर्च करायची नव्हती. एक्झाम देऊन असं काय दिवे लावणार आहेस? त्यासाठी पुढे जाऊन किती काय काय करावं लागतं माहीत तरी आहे का? रणविजयने पुन्हा तुच्छतेने प्रतिप्रश्न केला. MBA स्टुडंट आहे मी, मला माहीत नसणार का? सगळं माहीत आहे, तुमच्या ज्ञानाची गरज नाही. तिने सुद्धा तितक्याच तुच्छतेने उत्तर दिले. MBA स्टुडंट आहे, नुसतं MBA शिकून उपयोग नसतो. जेव्हा ॲक्च्युअलमध्ये याचा उपयोग करण्याची वेळ येते ना, तेव्हा सगळ्यांची खरी लायकी कळते. मी इतकी वर्ष भारताबाहेर राहून काय नुसत्या टवाळक्या नाही केल्या. मी तिथे जे बिझनेसेस डबघाईला आलेले ना, त्यांना सावरले. आणि हे करताना किती डोकेफोड करावी लागते ना, ते तुला कळणार नाही. कारण नुसता बिझनेसचा अभ्यास करणं आणि त्या बिझनेसच्या बॅटलफील्डमध्ये प्रत्यक्षात उतरणं यामध्ये जमीन आसमाना इतका फरक आहे. आणि इथे मी आसमानावर आहे आणि तू अजून जमिनीवरच. अशा हवेतल्या गप्पा मारण्या अगोदर काहीतरी करावं लागतं, जे तुझ्याने होईल असं मला तरी वाटत नाही. रणविजयने खरमरीत शब्दात सान्वीला सुनावलं. तुम्ही पाण्यात उतरण्याआधीच मी बुडणार हे पक्क ठरवताय. अशा विचाराने उतरलात तर बुडणारच, पण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवलात तर समुद्र सुद्धा तरून जाल. सान्वीने आता अगदी बरोबर पॉइंट पकडला, पण तिने असं त्याला बोललेलं त्याला खपलं नाही. तो तरातरा तिच्या जवळ आला आणि तिच्या बाजूंना पकडून तिला सोफ्यावरून खासकन उभं केलं. ती थोडीशी धडपडली. जर इतकाच स्वतःच्या अभ्यासाचा माज आहे ना, तर तुझी स्टडी संपेल ना तेव्हा हे प्रूव्ह करून दाखव. रणविजय तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत बोलला. सान्वीला ते सगळं आठवलं आणि रणविजयचं ते चॅलेंज आठवलं. आता तिला ते चॅलेंज पूर्ण करण्याची संधी होती. भलेही या बिझनेसला उभा करण्यासाठी रणविजयकडूनच पैसा घ्यावा लागेल, पण तो तिला हळूहळू परत सुद्धा करता येईल. तिला हा विश्वास होता की ती हा बिझनेस नक्कीच यशस्वी करून दाखवेल आणि रणविजयने यात ओतलेला पैसा सुद्धा ती सूत समेत परत करेल. नंतर तर बिझनेस फक्त तिचाच असेल. ती इमोशनल न होता प्रॅक्टिकल विचार करत होती. रणविजयच्या हाताखाली जॉब करण्यापेक्षा स्वतंत्र असणं सगळ्यात बेस्ट होतं. तिने मनात काहीतरी ठरवलं आणि बोलली, मला हे प्रपोजल मान्य आहे. तिच्या या बोलण्यावर यशवर्धन आणि बाळासाहेब दोघेही खुश झाले. कावेरीताई आणि शालिनीताई सुद्धा आनंदल्या, पण सान्वीच्या घरच्यांचं तोंड काहीसं हिरमुसलं. आनंद तर होता की तिचा स्वतःचा बिझनेस असेल, पण या बिझनेससाठी त्या रणविजयकडूनच मदत घ्यावी लागणार होती ना.
आयुष्य, रणविजय तिच्या डोळ्यात बघत बोलला. तिनेही थेट त्याच्या डोळ्यात बघत म्हटले, पण माझी एक अट आहे. तिचं हे बोलणं ऐकून सगळीकडेच सन्नाटा झाला. क्रमशः आता सान्वी काय अट घालते आणि तिची अट कळल्यावर रणविजय ती अट स्वीकारेल का, बघू पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. कथेच्या नवीन भागासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.